काजोल पायऱ्यांवरून उतरते। तिचा हात कोणीतरी पकडला। ती संतापली आणि तिने संतापून त्याच्याकडे बघितलं। हा व्हिडिओ तुम्ही पण पाहिलाय का? नेमका तिचा हात कोणी पकडला आणि तेव्हा काय झालं असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नवरात्रीत मुखर्जी पंडाल हा नेहमी चर्चेत असतो, कारण दुर्गा मातेच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी तिथे हजेरी लावतात। पण यावेळी तो चर्चेत आलाय काजोलमुळे। काजोल, अजय देवगण, राणी मुखर्जी हे 9 दिवस तिथे वावरताना दिसले, पूजा करताना दिसले, नाचताना दिसले आणि देवीची भक्तीही करताना दिसले। काजोल पायऱ्यांवरून उतरताना दिसली आणि तिच्या हाताला कोणीतरी खेचताना दिसलं। हा व्हिडिओ चर्चेचा विषय झाला। त्याचं झालं असं की काजोल पायऱ्यांवरून उतरत होती आणि मुखर्जी पंडाल मधला एक स्वयंसेवक जो आहे तो तिच्या हाताला धरून वरती चल असं म्हणत होता। तेवढ्यात काजोलने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्यानंतर तिने त्याच्यासोबत फोटोही काढला। हा जो स्वयंसेवक होता तो काजोलच्या ओळखीचा होता, त्याच्यामुळे तिने मैत्रीतच त्याला हाताला धरून खेचलं आणि चल फोटो काढू असं त्याने कदाचित म्हटलं असावं। त्याच्यानंतर काजोलही त्याच्यासोबत गेली आणि त्यानंतर त्या लोकांनी फोटो काढला। सोशल मीडियावर काजोलचा अर्धवट व्हिडिओ अपलोड करण्यात आला आणि तो काही सेकंदात हा म्हणता व्हायरल झाला। त्याच्यामुळेच एकीकडे चर्चा रंगली की नेमकं काजोल बरोबर काय झालं। तर काजोल बरोबर दुसरं तिसरं काही झालं नाहीये, तर फक्त एका त्याच्या चाहत्याने मुखर्जी पंडाल मधल्या एका स्वयंसेवकाने फोटोसाठी रिक्वेस्ट केली आणि काजोलनेही त्याच्यासोबत फोटो काढला, एवढंच आहे।